नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे। मित्रांनो, आज आपण येवला तालुक्यातील तळवाडे या गावामध्ये आलेलो आहोत। इथं हा जो प्लॉट पाहताय तुम्ही, हा प्लॉट पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे जवळपास खूप अडचणीत होता। 1.5 महिने इथं प्लॉटमधून पाणी वाहत होतं। आपण इथं यांना रोपापासून ट्रीटमेंट दिलेली आहे। या प्लॉटला आपण रोपाला दाणेदार डोसपासून ट्रीटमेंट दिलेली आणि आजच्या घडीला या कांद्याची पोझिशन अशी आहे बघा। अशा पद्धतीने आपण कांदा यांचा बनवलेला आहे। साईज वगैरे, क्वालिटी, लस्टर, चकाकी या सगळ्या गोष्टी एकदम उत्कृष्टरित्या इथं आज आपल्याला दिसत आहे। म्हणजे कुठंतरी आपण जे शेड्यूल देतोय त्याचा आपल्याला कुठंतरी फायदा होताना दिसतोय आणि काही अर्थानं जर पाहिलं तर कुठंतरी आपण शेतकरी सेवा करतोय, ही एक मनाला शांतता देणारी गोष्ट आहे। मित्रांनो बघा, ज्यावेळेस आपण प्लॉट व्हिजिट करत असतो त्यावेळेस खूप असंख्य गोष्टी असतात, अडचणी असतात। तुमच्या शेतकरी बांधवांकडून खूप असंख्य फोन कॉल्स असतात। प्रत्येकांना उत्तर देणं शक्य होत नाही, प्रत्येकाला वेळ देणं शक्य होत नाही, प्रत्येकाजवळ जाऊन भेटी देणं शक्य होत नाही। पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की मित्रांनो बघा, तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे जरी त्या फोटोच्या माध्यमातून जरी शेअर केल्या तरी देखील मी सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। आता बघा, या प्लॉटसाठी आपण काय काय शेड्यूल दिलेलं हे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। इथं आपण सुरुवातीला हायरोमाय प्लस आणि हायरो प्लस जी नावाचे 2 दाणेदारचे डोस दिलेले, त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया होत्या। ते दिल्या कारणानं झाडाची पांढऱ्या मुळीची संख्या चांगली राहिली, उचल चांगली राहिली। संख्येचं जर पांढऱ्या मुळे जर म्हणशाल तर आजच्या घडीला देखील तुम्ही पहा, हे जे आपण कांदे उपटलेत हे 3 महिने पूर्ण झालेले आहेत। याची मुळीची संख्या पहा तुम्ही, प्रत्येक कांद्यावरती मुळी अजूनही शाबूत आहे। 3 महिने झालेले असताना देखील आणि प्लॉट 1.5 महिना पूर्ण पाण्यात होता तरी देखील याची मुळीची संख्या अशी आहे, जेणेकरून काय झालं, झाड थकलं नाही। झाडाला खालून कंटिन्यू खायला जे अन्नद्रव्य पाहिजे होते ते भेटत गेले, परिणामी झाडाची सक्षम वाढ झाली आणि साईजला पण चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा झालेला आहे। त्यानंतर आपण काही अँटीट्रेसर घेतले होते, मेगाफॉल सारखे, रेडिफार्म सारखे, जिथं पाणी वाहून गेलं आणि पाणी तुंबलं तशा कालावधीमध्ये आपण मॅट्रिक्स सोबत, एप्रॉन एक्सेल सोबत आपण काय केलेलं, रेडिफार्मचा स्प्रे घेतलेला, अँटीट्रेसर म्हणून मेगाफॉलचा स्प्रे घेतलेला। त्यानंतर दांडे बनवण्यासाठी आपण 10-54-10 नावाची वेलेग्रोची ग्रेड घेतली, त्याला जोडी आपण MC एक्स्ट्रा घेतलेला। त्यानं दांडे बनायला आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम झालं। आणि इथले जे सदर शेतकरी आहेत त्यांना एक KMS नावाचं एक मॉलिक्यूल खूप आवडलेलं आहे। KMS म्हणजे पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर। या प्रोडक्टचा इतका छान पद्धतीनं रिपोर्ट आहे। 200 लिटर पाण्याला जर समजा त्यांनी 200 लिटर पाण्याला 1 किलोचं जर स्प्रे मधून घेतलं किंवा पाट पाण्यातून 5 किलो घेतलं तरी देखील त्याचा खूप छान पद्धतीनं आपल्याला रिपोर्ट जाणवतो। आणि जो शेवटचा स्प्रे आहे आपला, जो आपण शेवटचा स्प्रे दांड्यानं पाणी सोडणार होतो पण ते शक्य झालं नाही, तर तिथं आपण फवारणी केली। त्या फवारणीमध्ये आपण बेनिफिट PZ, KMS आणि आपले कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतलेले, तर त्याचा देखील फायदा असा झाला की साईज खूप छान पद्धतीनं झाली कांद्याची। म्हणजे एक सरासरी माझ्या मते 45-50 mm ची ही सध्याची साईज आहे। तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल बघा, एकदम छान पद्धतीने उत्कृष्टरित्या इथं कांदा क्वालिटी तयार झालेला आहे। आणि तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील ते इतर कुठलेही पिकं असू द्यात, ते फक्त माझ्यापर्यंत एकदा माहिती पोहोचवा की तुमची अशी अडचण आहे, ती अडचण मी 100% सोडवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद मित्रांनो, पुढील व्हिडिओपर्यंत आपलं चॅनल पाहत जावा। धन्यवाद।